आहे तो खेळताना दिसेल सक्षम 11 माहुल गावच्या विरुद्ध. यावेळेला आडव्या बॅटने खेळला मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेग वरून. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात. तर आता या मॅच मध्ये पवन खेळतोय 3 वर. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. 6 धावा. षटकार. फटका हवेत. पवनच्या बॅट मधून टायमिंग जुळलंय असंच चित्र आहे आणि पाठवलाय काउ कॉर्नरच्या वरून सीमारेषा पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट. 6 40. शॉर्ट बॉल एका वेगळ्या अंदाजाने पुल केलाय समोर आणि हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा. सलग 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. हा शॉर्ट बॉल याला देखील पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग 3रा षटकार पवनच्या बॅट मधून. मधल्या काही षटकांच्या दरम्यान. ओव्हर पिच बॉल फुल टॉस होता. प्रॉपर टायमिंग. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो ताकद न जाकत आणि टायमिंगच्या जोरावर बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. करे तो क्या करे, विकेट पे डालते हैं तो ये बाहर मारते हैं. डाला और ये गया. 6 रन. धनेश 11 गोरसई ब. फटका हवेत. टायमिंग प्रॉपर. लाजवाब. बॉल सीमा पार. षटकार. बॅटिंग लाजवाब बॅटिंग. नेत्रदीपक फटके आणि हा देखील बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. किती लांब मारतोय पवन. हा देखील एक लांब लचक षटकार. या षटकाराच्या मदतीने समाप्त होते इनिंग आणि 8 बॉल मध्ये 8 सलग षटकार ठोकण्याचा विक्रम इथे करण्यात आलेला आहे. A1